हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे सॅटर्डे. इलूला आहे सुट्टी आणि राकेशला सुद्धा सुट्टीच आहे. राकेश पण घरातच झोपला आहे. आणि एक मिनटं, मला खूपच कंटाळा आला आहे. नुसती फ्लॅश समजतच नाही मला. असा हात ठेवला ब्लॅक होतो. ऑफ केला मी का तुझ्या इथे ऑफ होतच नाही काय माहिती. तुला वाजते थंडी. तिला वाजते थंडी आणि ती घुसते त्या कोपऱ्यामध्ये. ॲक्च्युली थंडी आहे, भरपूर थंडी आहे. इतकी पण नाही, मस्ती खूप करते. रात्रीचा एवढा चपाती झाला ना आमच्यामध्ये 2 वाजता. म्हणजे आंघोळ वगैरे पण झाली आहे. तर जस्ट आंघोळ केली, आधी लादी वगैरे पुसून. थंडी खूप आहे वेळेसाठी थंडी. कालची लादी पुसणं माझी राहिली होती. काल लादी नव्हती पुसली, आज लादी पुसली. सकाळी उठल्यावरती आधी किचन वगैरे क्लीन करून लादी पुसली. चहा ठेवायचा, चहा अजून ठेवलेला नाही आहे. कारण की आंघोळ केली मी आत्ताच आणि वॉशिंग मशीन लावून ठेवली. कपडे पण होऊन जातील तोपर्यंत. लादी पुसतानाच वॉशिंग मशीन लावली. तासभर लागतो. आणि आंघोळ करून घेतली. नाश्त्याचं काय बघा खास नाही. नाश्त्याचं रात्रीचं राकेशने काही थोडंसं स्नॅक्स वगैरे आणलं होतं. स्नॅक्स मी दुसरं काही बनवलं नाही मी अजून. आणि तसं ते बोलू काही नंबर वगैरे बनवून टाकेल. खूप मस्ती करते. रात्री खूपच मस्ती केली तिने. आमचं मन झालं. राकेश रात्री बोलला, आम्ही लोकांनी रात्री ना 2-2:45 कॉफी पिली आहे. काय माहिती, खूप थंडी पण होती ना. आणि ते बसलेलो आम्ही लोक टाईम 2 मिनिट पण तिथे बसली की मी हॉलमध्ये टी व्ही वगैरे बघून. मी काय एडिटिंग काय रात्री केली. आम्ही लोक असं थोडंसं बर्फाच्या ठिकाणी लोक कसे खातात ते जे सर्वायवल बघत होतो. लोक कशी सर्वाइव करतात ना ते बघत होतो. -50 डिग्री, -40, 27 डिग्री ते बघत होतो आम्ही लोक. ते बघता आम्ही लोक असं मन झालं की कॉफी पिऊया. मलाच झाली कॉफी प्यायची. त्याला कॉफी मी पण पिलं. तू त्या देवाऱ्यावरती काय लिहिलं? पेनाने लिहिलं ना तू? लिहिले ते इरेजर काढ, वाईट कलरचं. लवकर काढ. लगेच त्या मंदिर आहे ना आपलं देवाचं मंदिर मागवलं ना मी. त्याच्यावरती मी लगेच त्यावरती काढले. आता तिला थांबवलं नाही ना तर ती पूर्ण भरून टाकली आणि ती फटके खाणार. आज परत फटके खाणार. तू ते काय केलं ते तुला मी सांगितलं होतं ना, त्याच्यावर लिहायचं नाही म्हणून. जय मंदिरावरती काहीच लिहायचं नाही. ठीक आहे, ह्याच्याने क्लीन करते. असं करायचं त्यावेळेस. जर पकड, उठ. इरेजर दिलं तुला सांगितलं करून घे. चल करून घे लवकर. जिथे केलंय तिथे कर पूर्ण काढायचं आहे ते. आणि तिथे बिलकुल हात लावायचं नाही. ते तुझ्यासाठी नाही आहे. ते जे वाट लावलीस ते कमी नाही, खूप येते. हां, तर आम्ही लोकांनी कॉफी वगैरे पिली 2 वाजता. आणि त्या कॉफी पिताना कॉफीमध्ये सांडावली. कारण की ही शांत बसत नाही. ती पण जागी होती आणि ही अशी पण झोपत नाही. तिला आधी मी पण खूप वेळा 12 वाजता तरी आतमध्ये जबरदस्त नेलं ना झोपायला. झोप आधी त्याच्या आधी नेलं तर इम्पॉसिबल आहे झोपणं. पण 12-12:30 पण जबरदस्ती करून नेते ना, नाही जात ती, येतच नाही. आणि आली कधी मी इरिटेट होऊन मी तिला सोडून देते. तिला सांगते जाऊ दे, तुला जेव्हा यायचं तेव्हा. मी हॉलमध्ये राकेश असताना बसलेला तो, त्याच्यामुळे याची सवय बिघडते. ॲक्च्युली राकेशमुळे सवय बिघडते. मी त्याला खूप वेळा बोलली, खूप ऐकत नाही. त्याचं म्हणणं आहे की मी रात्री लेट येतो तर मी टी व्ही वगैरे बघणार. तर तू टी व्ही बघणार पण तुझ्यामुळे ती पण बघते ना. ही सवय बिघडते. तू तर बिघडलेलाच आहेस, पण तिची पण सवय बिघडते. काय बोलू उपयोग नाही. डोकं खराब होतं पूर्णपणे. नाचना मग मी कंटाळते आणि मग नाचना मी तसे त्यांना त्यांच्या हालवर सोडते आणि मी सरळ जाऊन बेडरूममध्ये जाते. तर तसंच झालं. तसं रात्री पण मी कंटाळलेली. आणि खरं सांगतो मी एवढी इरिटेट होती ना, फ्रस्ट्रेट होते. तर म्हणून विचारलं मला नाही जायचं पण मी आपली झोपणार पण नाही. मला जरा बसायचं, जोवर मला बेटर फील होत नाही. आणि बसली होती टी व्हीवर.
तिला जेवण बनवते तर बसली इकडे. ही बघा गुनू से हाय. हाय. ती बसली जेवायला. ती टी व्ही बघते. ह्या साईडला टी व्ही आहे ना, इकडे टी व्ही आहे समोर. हा बघा टी व्ही आहे समोर. तर आम्ही ह्या साईडला असं लावलं आहे मी, कारण की मी इथं बसली ना या साईडला. तर मी तिला आता जेवण भरून घेते. पहिल्यांदा वरण भात आहे. म्हणजे बघा सगळीकडे पेनाने सगळं करून ठेवले. काही सोडून राकेश पण आत्ता बाहेर गेलाय. आता मी जेवण भरून झालं ना की मी झोपणार आहे. मग मी दुपारी जेवत नाही आज. काल जेवली मी, कारण की ताई पण होती ना इकडे. सर बाळा ताई होती, मग ताईसमोर ताई पण होती, तर आम्ही दोघे पण जेवलो. आणि मी आज जेवली नाही आहे दुपारी, कारण मी सकाळी चांगला नाश्ता केला होता भरपूर. आणि राकेश पण आज घरीच होता. तो सांगत नाही आधी मी घरी असणार आहे उद्या. त्याने काल सांगितलं असतं तर मी आईकडे जायचा प्लॅन केला असता. त्याने काही मला सांगितलं नाही आणि सकाळी घरी होता. तर मी जाणारच नाही सकाळी बोलला होता. आईकडे जायचं तर प्लॅन करून जायला लागेल मला, कारण की ना तो घरी असेल ना तर मला जेवण वगैरे बनवून ठेवेल ना. मी रात्रीच काहीतरी चिकन वगैरे एक्स्ट्रा बनवून ठेवेल. मी सकाळी लवकर मी जर निघाली ना आईकडे जायला तर किंवा 12 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत निघाली तर मला आरामशीर माझी तयारी वगैरे करून मला निघता येईल. पण मला आधी सांगतच नाही. अचानकच सकाळीच मला समजतं की हा सुट्टी करणार आहे, म्हणजे आज जाणार नाही, आज त्याला सुट्टी आहे. आई बोलत होती, तो किसननगरला वगैरे जातो ना, त्याची आई किसननगरला राहते. तर आई बोलत होती, माझी आई बोलत होती की तो जर येणार असेल किसननगरला तर हिला पाठवून दे, की ही पण थोडीशी बोर होते घरामध्ये ना. त्याच्यामुळे काहीतरी वेळेचाळे करत असते, मस्ती करते, खूप करते. त्याच्यामुळे काय करत असते वेळेचाळे. मग आईचं म्हणणं होतं की थोडंसं 2 दिवस तिला पाठवून दे, कोणतरी घेऊन येईल, नंतर सोडायला कोणतरी आलं असतं. पण हा किसननगर आता गेला आहे. पण मला सांगितलं किसननगरला नाही. ॲक्च्युली किसननगरला नाही गेला आहे तो गेला आहे दिव्याला. त्याचं काहीतरी पर्सनल काम आहे. तो दिव्याला गेला आहे आणि त्याच्यामुळे असंच करतो आहे. आपण बोलतो ना किसननगरला जाणार का, तर नाही बोलला मी किसननगरला नाही जाणार. म्हणजे ठीक आहे नाही जाणार तर काय बोलायचं, ठीक आहे. संध्याकाळीच भेटूया आता डायरेक्ट. तो तर रात्री येणार आहे राकेश. संध्याकाळी मला खूप सारे म्हणजे कपडे वगैरे वाळत घातलेत. मगाशी मशीन सकाळी लावून ठेवली. मगाशी कपडे वाळत घातलेत. कपडे जसे गरम झाले, बाहेर थोडंसं हलकंसं ऊन आलं ना त्यामुळे. तर कपडे वगैरे बाहेरचे सुके कपडे काढले, ते मला पूर्ण फोल्ड करायचे कपडे. तर ते मी सगळे संध्याकाळीच करणार. आता मी काय नाही करणार आहे, कारण आता मी काहीही काम काढलं ना तर तो 1 तास आरामशीर जातो आणि मी सगळं काम राहून जातं. मला ब्लॉगला पण थोडं टाकायचं होतं. आजच्या ब्लॉगने अजून टाकलेला नाही. तर ब्लॉगिंगचं हे एडिटिंगचं करायचं आहे काम आहे अजून. हे माझं कोकरू आहे, खूप मस्ती करते बाळा माझं, आणि खूप मस्ती करतं आणि खूप मार खातं. रात्री 2 वाजता मारले. इतके छोटे पण मार खाते. तुला मारून मारून आता अत्तरचा वास येतोय. इथे पण पूर्ण अत्तरचा वास येतोय. इकडे बघ. ही माझी गुंडुरी आहे. हॅलो ॲक्च्युली ना, हॅलो ॲक्च्युली 9:45 झालेत आता. 9:45 झालेत. आणि आत्ता मी ब्लॉग एंड करण्यासाठी चालले होते, कारण की जेवण वगैरे तर माझं मगाशी झालं आहे. 8:30 8:15 8:30ला मी जेवले आहे. आणि आता मी विचार केला जेवण वगैरे झालं आहे तर आता जरा थोडीशी माझी फोन बिन क्लीन करण्याची कामं करते, म्हणजे एडिट करते. एडिटिंग केली की माझा फोन क्लीन होतो, कारण की मला रोज करावं लागतं.
फोन पूर्ण फुल होतो. मला ॲक्च्युली एवढं समजत नाही फोनमधलं की स्टोअर कुठे करून ठेवायचं वगैरे. मला काहीतरी गुगलवरती तुम्ही असं काहीतरी मला सांगितलं, गुगलवरती तुम्ही हा राकेश काहीतरी बोलत होता, त्याच्याकडून जरा समजून घेण्याचा प्रयत्न करेन नंतर. एक्झॅक्टली स्टोअर कुठे करायचं तो काहीतरी बोलला मला. तिथे म्हणजे फोनचं संपणार नाही स्टोरेज. तर ते विचारून घेईन त्याला, मी समजून घेईन. झोप पण येते मला ॲक्च्युली. झोप कसली, मी आज दुपारी झोपली मी चांगली 2-2.5 तास झोपली आहे. तर एनिवेज तर मी आता माझा आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. तिथे बाय बाय. माणूस सबस्क्राईब नाही करायचे, ओशी सबस्क्राईब करायचे, सगळं सबस्क्राईब करायचे, माणूस सबस्क्राईब नाही करायचे. असं नाही बोलायचं बा. सगळ्यांना करा बोलायचं. हां. सगळ्यांना सबस्क्राईब करा असं बोलायचं. आम्हाला पण करा आणि सगळ्यांना करा. माणूस सबस्क्राईब नाही करायचे, मम्मा सबस्क्राईब करायचे. तिकडे सांग कोणाला सबस्क्राईब करायचं. सगळं सबस्क्राईब करायचे, माणूस सबस्क्राईब नाही करायचे, पप्पा सबस्क्राईब करायचे, मम्मा सबस्क्राईब करायचे. पप्पाचं चॅनल थोडीच आहे यूट्यूबचा. सगळा सबस्क्राईब करायचे. सगळ्यांना सबस्क्राईब करा बोलते ती. हा. माणसाला सबस्क्राईब नाही करायचं. म्हणजे काय ते माहिती नाही. बाकी सगळ्यांना करा सबस्क्राईब. झालं. हा. चल बाय बाय, गुड नाईट कर. बाय बाय, गुड नाईट. पकड असं.